ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की अर्जुनच्या समोर 2 मोठ्या सत्यांचा उलगडा होणार आहे. आता नेमकं अर्जुनच्या समोर कोणत्या मोठमोठ्या सत्यांचा उलगडा होणार आहे हे पाहूया थोडक्यात. तर आता आपण सध्या इथे पाहतोय की घरामध्ये आता सायली ही तन्वी बनून वावरत आहे आणि पूर्णाजी ही सायलीचं खूप जास्त लाड वगैरे करत आहे. सायलीला सुद्धा हे सगळं आपल्याबरोबर यापूर्वीसुद्धा घडलं आहे का असं सारखं जाणवत आहे. तर दुसऱ्या बाजूला आता जी साक्षी शिखरे आहे ती आता म्हणजे पूर्णपणे वेडीपिशी झालेली आहे. साक्षीला आता भीती वाटत आहे की अर्जुन सायलीने आता त्या प्रियाला तर पकडवून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आता त्यांचं नेक्स्ट टार्गेट मीच असणार आहे. त्यांचा डोळा माझ्यावरती आता तपून असणार आहे. आता ते दोघंजणं मला काही सोडणार नाही आहेत. ते दोघं मला खूप जास्त आता त्रास वगैरे देणार आहेत. माझ्यापर्यंत जर ते पोहोचले तर मी काय करू? नाही मला स्वतःला वाचवायचंच आहे. काहीही करून मग आता तो जो चाकू तिच्या हातात असतो तो चाकू घेऊन ती स्वतःच्या चेहऱ्यावरती वार करायचं ठरवते. ती विचार करते जर माझा चेहराच खराब झाला तर मग मला कोणी ओळखूच शकणार नाही. मग मात्र काहीही फरकच पडणार नाही आहे. माझा चेहरा खराब झाला तर आणि तरच मी या सगळ्यातून बाहेर पडू शकणार आहे. माझा चेहरा चांगला राहून चालणार नाही. चेहरा खराब झाला पाहिजे. मग आता ती तिथला चाकू घेते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती वार करते. आता पहिला वार केल्यावर तिला खूप जास्त त्रास होतो. तिला खूप दुखायला लागतं. आई ग असं ती जोरात ओरडते आणि मग आरशाच्या समोर उभं राहत म्हणते की नाही काहीही झालं तरी मला हे सगळं करावंच लागणार आहे. मला कुठल्याही परिस्थितीत हे सगळं करायचंच आहे. कारण जर मी हे सगळं नाही न केलं तर मग अर्जुन सायली माझ्यापर्यंत पोहोचतील आणि ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं मला परवडणार नाही आहे. त्यामुळे मी हे सगळं करणार. आणि मग आता ती चेहऱ्यावरती आणखीन जास्त वार करून घ्यायला लागते. आता तिच्या चेहऱ्यावरती तिने इतके जास्त वार करून घेतलेले असतात की आता तिच्या पूर्ण चेहऱ्यावरती वार झालेले असतात. तिचा चेहरा रक्तबंबाळ झालेला असतो. आता त्या चेहऱ्यातून रक्त वाहू लागतं आणि त्यानंतर मग आता इकडे साक्षी ही बेशुद्ध होते. आता सचिनचे फोन साक्षीच्या फोनवरती सतत येत असतात पण साक्षी ही बेशुद्ध असल्यामुळे सचिनचे फोन काही ती उचलत नसते. आता सचिन तिकडे विचार करतो की नेमकं झालंय तरी काय? साक्षीला मी एवढे फोन करतोय ती फोन का उचलत नाही आहे? सचिन आता साक्षीच्या मोबाईलवरती मेसेज पाठवतो, कधीपासून कॉल करतोय मी तुला, काय चाललं आहे तुझं? फोन का उचलत नाही आहेस? फोन घे माझे. साक्षी आता तरीही फोन उचलत नसते. सचिनला आता भीती वाटू लागते की नेमकं झालं काय असेल तिकडे. तर इकडे साक्षी ही बेशुद्ध अवस्थेतच असते. सचिन घरी येतो आणि घराची डोरबेल वाजवायला लागतो. साक्षी आता दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीतच नसते त्यामुळे ती काही बाहेर जात नाही. आता सचिन बराच वेळ बाहेर उभा राहतो, डोरबेल वाजवतो पण तरीही काही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मग शेवटी सचिन आता त्याच्याजवळ जी घराची दुसरी चावी असते त्याच्याने दरवाजा उघडतो आणि घरात येतो आणि हॉलमध्ये बघतो तर काय सर्वीकडे एकदम शांतता शुकशुकाट असतो. सचिन आता साक्षीच्या नावाने हाका देतो, साक्षी कुठे आहेस तू? आता साक्षी काही त्याला ओ देत नसते. साक्षी ओ देत नसल्यामुळे मग आता सचिनला प्रश्न पडतो की साक्षी गेली तरी कुठे? साक्षी अशी अचानक गायब कशी झाली? मग सचिन हा विचार करतो की मे बी घरातच असेल कुठेतरी, मी बघतो. सचिन आता हॉलमधनं किचनमध्ये डोकावतो. किचनमध्ये साक्षी नसते. मग सचिन आता विचार करतो मे बी म्हणजे बेडरूममध्ये वगैरे असेल. सचिन बेडरूममध्ये तपासायला जातो. एका बेडरूममध्ये साक्षी नसते. तो दुसऱ्या बेडरूममध्ये जातो आणि तिथे ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली साक्षी सचिनला दिसते. साक्षीच्या चेहऱ्यातून इतकं रक्त वावलेलं असतं आणि तिचा चेहराही इतका वाईट दिसत असतो की सचिन घाबरतोच पहिला तर. पण मग तो स्वतःला कसाबसा सावरतो आणि पहिलं तर साक्षीच्या तोंडावरती तो पाणी मारतो आणि साक्षीला उठवतो. आता तो उठवतो तिला आणि म्हणत असतो, साक्षी काय करून घेतलंस तू हे स्वतःचं? साक्षी म्हणत असते, आता मी ओळखता येत नाही आहे ना? आता मला अर्जुन सायली नाही ना ओळखू शकणार? आता ते माझ्यापर्यंत पोहोचू नाही ना शकणार? सचिन म्हणत असतो, साक्षी अगं किती मूर्खासारखं वागली आहेस तू, कळतंय का तुला? तू काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची ते एकदा बघ. हे बघ आता आणखीन वेळ वाया घालवायला नको. आपल्याला ताबडतोब दवाखान्यात जायला हवं. चल लवकर तू माझ्याबरोबर. आणि मग आता सचिन जो आहे तो साक्षीला दवाखान्यात घेऊन जात असतो. साक्षी म्हणत असते की नाही नको, मला दवाखान्यात वगैरे कुठेही घेऊन जाऊ नकोस. सायली अर्जुन मला बघतील. त्यावर सचिन म्हणतो, मी आहे ना तुझ्याबरोबर,
तुला कोणी बघणार नाही आहे आणि मी असताना तुला घाबरण्याची गरज नाही आहे. मी सांगितलं आहे की नाही तुला, मी तुझ्यापर्यंत कोणाला पोहोचू देणार नाही आहे म्हणून. मग तू कशाला एवढी काळजी करतेस? मी आहे ना, तू चल. आणि मग सचिन साक्षीला घेऊन दवाखान्यात येतो. दवाखान्यात आल्याच्या नंतर तो डॉक्टरला साक्षीची अवस्था दाखवतो. साक्षीचा चेहरा बघून डॉक्टरसुद्धा घाबरतो आणि डॉक्टर विचारतो की हे सगळं काही नेमकं झालं तरी कसं, एवढं यांना काय लागलं आहे. मग सचिन आता डॉक्टरांना सगळी हकीकत सांगून टाकतो. आता सचिनने सगळी हकीकत डॉक्टरांना सांगितल्याच्या नंतर मग डॉक्टर म्हणू लागतात की हे सगळं खूपच जास्त अवघड आहे, पण आपल्याला जर यांचा चेहरा पुन्हा बरा करायचा असेल, पूर्वीसारखा करायचा असेल ना, तर आपल्याकडे फक्त एक आणि एकच पर्याय आहे. त्याबरोबर सचिन म्हणतो मी तयार आहे डॉक्टर, काय पर्याय आपल्याकडे? त्यावर डॉक्टर सांगतात की आपल्याला यांची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. जर आपण यांची प्लास्टिक सर्जरी केली तर आणि तरच फक्त यांचा चेहरा बरा होऊ शकतो, नाहीतर मग मात्र यांचा चेहरा बरा होईल अशी शक्यतासुद्धा नाही आहे. आता डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असं म्हटल्यावर मग सचिन म्हणतो ठीक आहे. तर डॉक्टर म्हणत असतात पण प्लास्टिक सर्जरीसाठी खूप जास्त खर्च येईल, तोसुद्धा आपल्याला करावा लागेल. आणि त्याचबरोबर मला वाटतं की आपण लवकरात लवकर प्लास्टिक सर्जरीची तयारी करायला हवी आणि लवकरच सर्जरीची सुरुवातसुद्धा व्हायला हवी. नाही म्हणजे काय आहे ना, यांची मनस्थिती ही खूपच बिकट आहे. आपण जर आणखीन जास्त वेळ वाया घालवला तर त्यामध्ये खूपच जास्त आपलं नुकसान होईल आणि मग चेहरा पुन्हा रिकवर होण्याचे चान्सेससुद्धा कमी होतील. त्यामुळे जितकं लवकर शक्य होईल तितकं लवकरात लवकर पैशांची अरेंजमेंट करा आणि प्लास्टिक सर्जरीसाठी तुम्ही तयार राहा. आता डॉक्टरांनी हे असं सांगितल्यावर साक्षी घाबरलेली असते. त्यामुळे डॉक्टर साक्षीला म्हणतात हे बघा मिस साक्षी, तुम्हाला घाबरण्याची आणि काळजी करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. तुमची प्लास्टिक सर्जरी अगदी सोप्या पद्धतीने होईल. अहो याच्यापेक्षाही कितीतरी पटीने वाईट चेहरे आमच्याकडे येतात. पण साक्षी डॉक्टरांना काही न बोलता तिकडनं निघून जाते. सचिन डॉक्टरांना सांगतो डॉक्टर मी प्लास्टिक सर्जरी करायला जे काही लागेल ती तयारी करायला घ्या, मी तिला समजावून घेऊन येईन. आता डॉक्टर ठीक आहे मी तयारीला लागतो असं सांगतात. त्याबरोबर सचिन बाहेर येतो आणि साक्षीला म्हणू लागतो साक्षी तुझं काय चाललं आहे? हे बघ असं वेड्यासारखं वागू नकोस, असं वेड्यासारखं वागून आता आपल्याला चालणार नाही आहे. ऑलरेडी तू खूप मूर्खपणा केलेला आहेस, तोंडावरती हे सगळे वार वगैरे करून घेऊन आता आणखीन वेडेपणा करू नकोस प्लीज. अगं हे बघ तुझ्या हे तोंडावर जे वार वगैरे झालेत ना ते सगळं बरोबर नाही आहे, यामुळे तुला आणखीन जास्त त्रास होऊ शकतो. आणि तसंही उलट जर तू प्लास्टिक सर्जरी करून घेतलीस ना तर ते तुझ्यासाठी चांगलं असेल, तुझ्या भल्याचंच ठरेल ते. प्लास्टिक सर्जरीनंतर मग तुला कोणीही ओळखूच शकणार नाही, तुझा चेहरा तर बदलून जाईलच, त्याचबरोबर तू तुझी आयडेंटिटीसुद्धा बदल आणि मग त्यानंतर बघशील मग काहीही फरकच पडणार नाही. पण जर तू प्लास्टिक सर्जरी केली नाहीस ना तर मात्र तुझा चेहरा अजूनही ओळखता येतोय. हे बघ साक्षी ऐक माझं प्लीज, मी तुला त्या दिवशी प्रॉमिस केलं आहे की अर्जुन सायलीपासून तुला वाचवण्याची सर्व जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही आहे. तुला कसं वाचवायचं, त्यांच्यापासून काय करायचं, ह्या सर्व गोष्टी ना मला अगदी व्यवस्थित माहिती आहेत. त्यामुळे तू निश्चिंत राहा, निवांत राहा, तू कसलीही काळजी करू नकोस, मी आहे ना. पण प्लीज प्लीज आता आणखीन वेडेपणा करू नकोस, गुपचूपपणे प्लास्टिक सर्जरीसाठी तयार हो. कारण जर सर्जरी नाही करून घेतली ना तर या गोष्टीचा पुढे तुला खूप जास्त त्रास होऊ शकतो. आणि साक्षी हे बघ तुला त्रास होऊ नये एवढंच काय ते मला वाटतंय आणि म्हणूनच मी तुला सांगतोय तसं तू कर, माझं ऐक. त्याबरोबर मग साक्षी ही आता एवढं सगळं इकडे सचिनने समजवल्यावर प्लास्टिक सर्जरी करून घ्यायला तयार होते. ती डॉक्टरला सांगते डॉक्टर माझा पूर्ण चेहरा बदलून टाका, मी अशी ना दिसायलाच नको, मी अगदी वेगळी दिसायला हवी. कुणी जर मला बघितलं ना तर मी पूर्वी अशी दिसत असेन असा विचारही लोकांच्या मनात येता कामा नये. होईल ना असं डॉक्टर, तुम्ही मला बदलू शकता ना पूर्णपणे? डॉक्टर म्हणतात हो हो नक्कीच, तुम्हाला आपण पूर्णपणे बदलू शकतो. त्यानंतर आता 2-3 दिवसांनी साक्षीची प्लास्टिक सर्जरी होते. तर आता अश्विन हा सुद्धा विचार करतो की बास पुरे झालं, त्या नालायक मुलीच्या आठवणींमध्ये राहून मी का उगाच स्वतःचं नुकसान करून घेऊ. आता 2-3 दिवस घरी राहिलो तेवढं पुरे आहे. आता मला पुन्हा हॉस्पिटलला जायला हवं, कामांची सुरुवात करायला हवी. कारण जर मी असाच घरी बसून राहिलो तर त्यामध्ये माझा काहीही फायदा नाही आहे. मी कामाला लागायला हवं असा विचार करत मग अश्विन हा आता पुन्हा एकदा हॉस्पिटलला जायचं ठरवतो. तो त्याच्या क्लिनिकमध्ये जातो. इतक्यातच त्याला आता एका
हॉस्पिटलमधून फोन येतो एका इमर्जन्सी केससाठी. आता इमर्जन्सी केस असल्यामुळे ताबडतोब अश्विन त्या हॉस्पिटलला जातो. आता तो तिकडे जातो, तिथली जी काही इमर्जन्सीची केस असते ती सगळी हँडल वगैरे करतो. त्यानंतर तो निघून चाललेला असताना त्याला बाहेर सचिन दिसतो. अश्विन विचार करतो, सचिन इकडे काय करतोय. अश्विन आता गपचूप मागे उभा असतो आणि सचिन नेमकं ज्या डॉक्टरांबरोबर बोलत असतो त्यांचं आणि सचिनचं बोलणं ऐकतो. सचिन डॉक्टरांना विचारत असतो, डॉक्टर साक्षीची प्लास्टिक सर्जरी सक्सेसफुल झाली आहे ना? नाही म्हणजे व्यवस्थित आहे ना? तिला पुढे काही धोका तर नाही आहे ना? तिच्या चेहऱ्यावरती कुठलेही व्रण वगैरे तर राहिलेले नाही आहेत ना? प्लास्टिक सर्जरीमुळे तिला भविष्यात काही त्रास होणार नाही ना? त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात, काम डाऊन. तुम्ही हे बघा, खूप जास्त काळजी करताय. इतकी काळजी करण्याची मुळात काही गरज नाहीच आहे. हे बघा, प्लास्टिक सर्जरीनंतर बऱ्याच वेळी पेशंटला थोडाफार त्रास होऊ शकतो, पण आपण त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, व्यवस्थित गोळ्या औषधं मेडिसिन्स दिल्या ना, तर मग त्रास नाही होत. आपल्याला फक्त थोडी एक्स्ट्रा काळजी करावी लागते आपल्या स्किनची, कारण ती स्किन आपल्या चेहऱ्याची नसते. त्याबरोबर मग लगेचच सचिन म्हणतो की डॉक्टर, तुम्ही जे काही सांगाल ते प्रिकॉशन्स आम्ही अगदी व्यवस्थित घेऊ. आम्ही साक्षीच्या त्वचेची काळजी घेऊ, पण कुठल्याही परिस्थितीत तिचा चेहरा आता ओळखता येण्यासारखा तर नाही आहे ना? डॉक्टर सांगतात की नाही, आता त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आता ही साक्षी आहे हे तुम्हीसुद्धा ओळखू शकणार नाही असा तिचा चेहरा झालेला आहे. मग सचिन म्हणतो, मी बघू शकतो का तिला आता? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो तुम्ही बघू शकता, भेटू शकता, पण तुम्हाला त्यांचा चेहरा अजून बघता येणार नाही. सचिन म्हणतो, का डॉक्टर, आता काय प्रॉब्लेम आहे? झाली ना सर्जरी? त्यावर डॉक्टर सांगतात, सर्जरी झाली असली तरी त्यांच्या चेहऱ्यावरच्या पट्ट्या अजूनही तशाच आहेत. त्या 2-3 दिवस कमीत कमी 1 आठवडा तरी ठेवाव्या लागतील. मग त्यानंतर त्यांचा फेस व्यवस्थित सेट होईल आणि मग आपण त्या काढू शकतो. हे सगळं काही बोलणं आता अश्विन ऐकतो आणि अश्विन विचार करतो, काय ह्याचा अर्थ साक्षीने प्लास्टिक सर्जरी केली आहे? बाप रे, ह्या मुलीची एवढी मजल गेली की हिने प्लास्टिक सर्जरी केली आणि हिला मदत करणारासुद्धा दुर्दैवाने आमचाच मेव्हणा आहे. पण ते काहीही असलं तरी हे सगळं मला ताबडतोब अर्जुनदादाच्या कानावरती घातलं पाहिजे. त्याला तर ह्या सगळ्यातलं काहीही माहिती नसणार आहे आणि त्याला ह्या गोष्टी माहिती व्हायलाच हव्यात. मग आता ताबडतोब लगेचच अश्विन अर्जुनला सगळं सांगण्यासाठी घरीच निघून आलेला असतो. अनायसे त्याची इमर्जन्सीची केसही पूर्ण झालेली असते. मग तो तिकडनं घरी येतो आणि घरी आल्याबरोबर तो आता अर्जुनला मोठ्याने हाका मारतो. सायली काय झालं विचारते, तर अश्विन सांगतो, मला दादाबरोबर बोलायचं आहे, तो कुठे आहे? सायली सांगते, ते रूममध्ये आहेत. मग आता अश्विन रूममध्ये जातो आणि अर्जुनला सांगतो की साक्षीने प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली आहे दादा. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो की तू हे कसं काय बोलू शकतोस? तुला काय माहिती? तू बघितलं आहेस का काही? त्याबरोबर तो सांगतो, मी ज्या हॉस्पिटलला व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून गेलो होतो तिकडे मी सचिनचं आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकलं आहे. त्याबरोबर हे सगळं ऐकून आता अर्जुनलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, साक्षीला पकडणं आता खरोखरच आपल्यासाठी खूप जास्त अवघड होऊन बसणार आहे. याच्या आधी ती कशी दिसते, ती काय आहे हे आपल्याला माहिती होतं, पण जर तिने प्लास्टिक सर्जरी केलेली असेल तर आता तिला ओळखणं खूप अवघड होईल. आणि ती खूप हुशार आहे, त्यामुळे ती अगदी शिताफीने तिला ओळखता येऊ नये म्हणून तिचं नाव आणि तिची ओळखसुद्धा बदलून घेईल. पण एक काम कर अश्विन, या सगळ्या गोष्टी तू काहीही झालं तरी आपल्या दोघांतच ठेव. सायलीपर्यंतसुद्धा ह्या गोष्टी पोहोचू देऊ नकोस की साक्षी शिखरे ही ते चेहरा वगैरे बदलण्यासाठी तिने सर्जरी करून घेतली आहे. कारण हे सगळं जर सायलीला कळालं तर तिला आणखीन जास्त टेन्शन येईल. कळलं का तुला? ऑलरेडी ती इकडे पूर्ण आजीच्या टेन्शनमध्ये आहे. पूर्ण आजीची काळजी घेण्यात, पूर्ण आजीची सेवा करण्यातच तिचा दिवस जातो आहे. त्यात जर तिला हे सगळं समजलं तर ती आणखीन जास्त ओव्हर पॅनिक होईल. कळतं आहे ना तुला मला नेमकं काय म्हणायचं आहे ते? अश्विन सांगतो, हो दादा, मी काही नाही सांगणार सायली वहिनीला. त्यानंतर मग अश्विन तिकडनं निघून गेल्यावर इकडे अर्जुन मात्र प्रश्नकोड्यात पडलेला असतो की बापरे, जर खरोखर साक्षीने प्लास्टिक सर्जरी केली आहे तर तिला ओळखायची कशी? तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं? तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत असे विचार आता त्याच्या मनात फिरत असतात. त्यानंतर जेवणाची वेळ झालेली असते म्हणून आता सगळ्यांनाच सायलीने जेवायला बोलवलेलं असतं. सगळेजण जेवायला डायनिंग टेबलवरती जमा झालेले असतात. आता पूर्ण आजी आणि सायली एकीमेकीबरोबर गप्पा मारत छान जेवत असतात, मस्त एन्जॉय करत असतात. घरातल्या सगळ्यांनाच तर सायलीला बघून असं होत असतं की जर काही हीच खरोखरची तन्वी आहे. तर इकडे अर्जुनला मात्र आता हे सगळं बघून खूप मोठा प्रश्न पडतो आणि तो म्हणजे हे सगळं कसं शक्य आहे? त्याला कालचे कल्पनाचे शब्द आठवतात.
नाही म्हणजे पूर्ण आजींना बरं वाटावं यासाठी आपण हे सगळं करतो आहे हे तर ठीक आहे, पण सायलीला हे सगळं खूप जास्त जड जाणार आहे. कारण सायलीला थोडीच माहिती आहे की तन्वी कशी होती ते लहानपणी. पण आता अर्जुन विचार करतो मॉम जे म्हणाली ते बरोबर असलं तरीही सायली अगदी तन्वीसारखंच वागते, पण हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी गफलत आहे. तर इकडे आता सायली ही मात्र पूर्ण आजीची खूप जास्त काळजी घेत असते. पूर्ण आजीसमोर आता ती अगदी तन्वीच उभी राहिलेली असते. आता मग लहानपणी सायली अंगाई गीताबरोबर ज्या 2 ओळी चुकीच्या गायची ती 2 ओळी चुकीच्या आजही तशाच गात असते. आणि आता हे सगळं बघितल्याच्या नंतर इकडे घरात मात्र आता सगळ्यांनाच टेन्शन येत असतं की हे कसं शक्य आहे? सायली हुबेहूब प्रिया तन्वीसारखी कशी काय वागू शकते? आणि त्यामुळे मग आता घरातले सगळेच जण टेन्शनमध्ये असतात, विचारत असतात. पण सगळ्यांना वाटत असतं की एका अर्थी जे सुरू आहे ते चांगलं आहे, त्याच्यामुळे कमीत कमी पूर्ण आजीची तब्येत तर व्यवस्थित राहते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जो अर्जुन आहे तो विचार करतो की नाही नक्कीच पाणी कुठेतरी मुरतं आहे, काहीतरी आपल्याला तपासावं लागेलच. सायली हुबेहूब कशी काय तन्वीसारखी वागू शकते? इतका कसा काय योगायोग होऊ शकतो? मग आता सायली ही बेडरूममध्ये आल्यावर अर्जुन तिला म्हणतो मी तुझ्या पायांना चांगलं मसाज करून देतो, तुला बरं वाटेल. त्यावर आता ती सांगते की नाही नको, काही गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो असं कसं? मी दमल्यावर तू माझ्यासाठी करतेस की नाही काही वेगळं? मग आता तू गप्पपणे बसायचं, मी तुझ्यासाठी करणार. आणि मग अर्जुन आता सायलीच्या पायाचं छानपैकी मसाज करायला घेतो. आता अर्जुन जेव्हा सायलीच्या पायाचं मसाज करत असतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती. तीच खूण सायलीच्या पायावर तपासायला हवी. अर्जुन आता सायलीच्या पायाकडे बघतो आणि पायाच्या तळव्यावरती त्याला ती तुळशीपत्राची खूण दिसते. तुळशीपत्राची खूण बघितल्यानंतर अर्जुन विचार करतो याचा अर्थ सायली हीच खरी तन्वी. आणि मग अर्जुन सायलीकडे बघू लागतो. सायली म्हणते अहो काय झालं? मसाज करत होतात ना, मग असे एकाएकी माझ्याकडे गटगटीत बघत काय राहत आहे? जाऊ द्या, पुरे झाली तुमची मसाज वगैरे, आता मला आणखीन काही नको आहे. चला लवकर आता मला झोपू द्या, उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे, घरात खूप कामं असतात. हल्ली पूर्ण आजींना मी तन्वी वाटते आहे, त्यामुळे त्या मला घरात फारशा काही कामांना हातच लावू देत नाही आहेत. त्यानंतर अर्जुन हा आता विचार करतो की मला ह्या सर्वबद्दल सिनियरजवळ लवकरच बोलायला हवं. मग अर्जुन आता त्या विचारांमध्येच रात्रभर मग्न असतो, तो तसाच जागा राहतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ आता अर्जुन रविराज काकांकडे येतो आणि रविराज काकांना तो सांगत असतो सिनियर म्हणजे मी जे बोलेन ते तुला कितपत पटेल आणि कितपत नाही पटणार हे मला माहीत नाही आहे, पण मी खरं सांगतो तुला, मी ना काल रात्री सायलीचा पाय तपासला. त्यावर रविराज काका म्हणतात पाय तपासला म्हणजे? त्यावर अर्जुन सांगत असतो ॲक्च्युली ते काय झालं म्हणजे लहानपणी तन्वी जसं वागायची सायलीसुद्धा हुबेहूब तसंच वागते. पूर्ण आजीला जेवायला काय घालते, पूर्ण आजीबरोबर अंगाई गीत काय गाते आणि बरोबर तन्वी जे शब्द बोलायचे तेच काय बोलते. ते सगळं बघून मला जरा विचित्र वाटलं, म्हणून मी सायलीचा पाय तपासला. तन्वीच्या पायावर आपल्या तुळशीपत्राची खूण होती आणि तीच खूण प्रियाने टॅटू बनवून घेतली होती स्वतःच्या पायावरती. पण सायलीच्या पायावरती सुद्धा ती खूण खरोखर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यावर लगेच रविराज काका म्हणतात सायली हीच तन्वी आहे, बरोबर? त्यावर मग मात्र अर्जुन शांत राहतो. त्यानंतर आता अर्जुन हा प्रियाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो आणि आता पोलीस स्टेशनमध्ये तो येतो आणि प्रियाला भेटण्यासाठी पोलिसांना परमिशन लेटर दाखवतो. पोलीस अर्जुनला प्रियाला भेटण्याची परवानगी देतात. अर्जुन प्रियाकडे येतो आणि हसतो. प्रिया आता म्हणते हसतोस कशाला? अर्जुन म्हणतो हसू नको तर काय करू, तुझी अवस्था बघ तन्वी, तुझी अवस्था. ओ सॉरी. प्रिया नाही ग, कोण तू? बबली लोखंडे. बघ आज तुझी अवस्था काय झाली, तुरुंगात खितपत पडली आहेस तू आणि आज तुला बघायला कोणीही येणार नाही आहे. एवढे दिवस माझ्या भावाच्या जीवावर खूप जास्त उड्या मारत होतीस ना, तुला वाटत होतं माझा भाऊ तुझी साथ कधीच सोडणार नाही, पण शेवटी माझा भाऊ आहे. तुला मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून देणार नव्हतोच, मी त्याला तुझ्या तावडीतून सोडवलंच आणि तुलासुद्धा कायमची अद्दल घडवली, तुला तुरुंगात घालवलं. आता आयुष्यभर इथेच सडत राहायचं, समजलं? आणि लक्षात ठेव, पुन्हा जर माझ्या घराच्या दिशेने वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी गाठ माझ्याशी आहे, ह्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारशी. सोडणार नाही मी तुला. नाही, पण मुळात आता तू या तुरुंगातनं बाहेर येऊच शकणार नाही आहेस, त्यामुळे तुला सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे. आता आयुष्यभर फोड इथे कडी, सडत राहा. त्याबरोबर प्रिया जोरात ओरडते अर्जुन. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो ओरडू नकोस, ओरडून आता काहीही होणार नाही आहे.
कितीही ओरडलीस, काहीही केलंस, हातपाय आपटलेस, तरी ही हकीकत बदलणार नाही आहे. तू एक खुनी आहेस, तू एक गुन्हेगार आहेस आणि तुला तुझ्या कर्माचं फळ मिळणार. आयुष्यभर तू इथेच तुरुंगात सडत राहणार. कळलं तुला? आजपर्यंत आम्हा लोकांना जो काही त्रास दिलायस ना, त्याच्या दुप्पट त्रास तुला होणार. त्याबरोबर मग मात्र प्रिया गप्पच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.